मित्रांनो, आधार कार्ड म्हटलं की हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आधार कार्डाला आपल्याला एक मोबाईल नंबर लिंक ही असणे खूप महत्त्वाचे आहे। तर जर मोबाईल नंबर लिंक जर नसेल तर आपलं काही काम असेल तर ते आपले अडकून राहतं आणि ते पूर्ण जेव्हा होतं आपण जेव्हा आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक करतो तेव्हा। तर मित्रांनो, याच विषयी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ थोडा स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या आधार कार्डाला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे आणि कोणता नाही ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कसं चेक करायचं आपल्या मोबाईलवरती ते। तर आपण आपल्या मोबाईलवरती सहज अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपल्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक आहे का नाही ते आपण सहज चेक करू शकतो। तर ते कसं करायचं तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ थोडा स्किप न करता नक्कीच पहा। तर मित्रांनो, ते आपल्या मोबाईलमध्ये कुठलाही एक ब्राउझर आपल्याला ओपन करायचं आहे। इथे मी क्रोम ब्राउझर ओपन केलेला आहे। तर क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर येथे आपल्याला सर्च बॉक्स दिसत आहे, तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि येथे आपल्याला टाईप करायचं आहे UIDAI टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे। तर सर्च केल्यानंतर येथे बघू शकता पहिलीच वेबसाईट दिसत आहे, तर त्यावरतीच मित्रांनो आपल्याला क्लिक करायचं आहे। तर येथे क्लिक केल्यानंतर आपण आता पुढच्या पेजवर आलेलो आहे। तर येथे बघू शकता आपल्याला भाषा सिलेक्ट करण्यासाठी येथे आलेले आहे। तर आपण येथे हिंदी, मराठी, गुजराती तर हिंदी, तर येथे आपण इंग्लिश, हिंदी, मराठी ही सिलेक्ट करू शकतो। तर येथे मी इंग्लिश ही भाषा सिलेक्ट केलेली आहे। तर येथे पुन्हा दुसरे पेज ओपन झालेलं आहे। तर येथे मित्रांनो आपल्याला खाली स्क्रॉल करत यायचं आहे, खाली यायचं आहे आपल्याला येथे। तर येथे आधार सर्व्हिस, तर येथे आधार सर्व्हिस हे ऑप्शन आपल्याला दिसत आहे। तर येथे व्हेरीफाय अँड आधार नंबर, तर मित्रांनो यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर व्हेरीफाय अँड आधार नंबर यावरती क्लिक केल्यानंतर आपण आता पुन्हा पुढच्या पेजवर आलेलो आहे। तर मित्रांनो, नेटवर्क स्लो असल्यामुळे आपल्याला थोडा वेळ लागतो। तर मित्रांनो, येथे आता दुसरे पेज ओपन झालेले आहे। तर येथून आपल्याला पुन्हा खाली यायचं आहे। तर येथे आपल्याला पुन्हा खाली स्क्रॉल करत यायचं आहे। तर इकडे खाली यायचं आहे आपल्याला। तर येथे मित्रांनो तुम्हाला दिसत असेल चेक आधार व्हॅलिडिटी, तर चेक आधार व्हॅलिडिटी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर येथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो येथे बघू शकता एंटर आधार नंबर, तर मित्रांनो येथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर येथे खाली जो कॅप्चा दिसत आहे तर तो कॅप्चा आपल्याला येथे जसा तसा आपल्याला टाकायचा आहे। तर मित्रांनो, हा कॅप्चा जर आपल्याला समजत नसेल तर येथे आपण पुढे बघू शकता दोन ॲरोचे निशाण दिसत आहे, तर त्यावरती असं क्लिक करून आपण तो कॅप्चा बदलीसुद्धा करू शकतो। तर अशा प्रकारे आपल्याला कॅप्चासुद्धा बदली करता येतो। तर येथे आपण आता आधार नंबर टाकून घेऊ। तर मित्रांनो, येथे आपल्याला आपला आधार कार्डावरती जो नंबर आहे तर तो येथे टाकून घ्यायचा आहे। तर नंबर टाकल्यानंतर तर मित्रांनो हा कॅप्चा आपल्याला जसा तसा भरायचा आहे। तर कॅप्चा टाकल्यानंतर तर प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता येथे वरती आपला आधार नंबर दिसत आहे आणि त्याच्या खाली आधार व्हेरिफिकेशन कंप्लीटेड असं आपल्याला येथे दिसत आहे। तर येथे आपलं जेंडर दाखवलेलं आहे, तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात तर ते येथे आहे। तर आपलं स्टेट हे आपल्याला येथे दाखवलेलं आहे आणि येथे खाली बघू शकता येथे तर येथे मोबाईल नंबरचे काही अंक येथे दिसत आहेत आपल्याला। तर शेवटचे 3 अंक आपल्याला येथे दिसत आहेत कारण ते हाईड केलेले आहेत। तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या आधार कार्डाला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे आपण सहज सोप्या पद्धतीने चेक करू शकतो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकन पण दाबा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।